नमस्कार मंडळी, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? महाराष्ट्रात आपण कोणालाही भेटलो की पहिल्यांदा काय म्हणतो? राम राम. कधी विचार केलाय का आपण राम रामच का म्हणतो? यामागे फक्त सवय नाही तर एक खोल अर्थ आणि परंपरा दडलेली आहे. राम राम म्हणजे फक्त नमस्कार नाही, तर त्यात प्रेम, आदर आणि शुभेच्छा आहेत. इथे राम म्हणजे भगवान राम, जे सत्य, धर्म आणि आदर्श जीवनाचं प्रतीक मानले जातात. म्हणजे आपण जेव्हा कोणाला राम राम म्हणतो तेव्हा आपण त्याला फक्त हॅलो बोलत नाही, तर मनापासून शुभेच्छा देतो. तुझं आयुष्यही रामासारखं शांत, सुखी आणि योग्य जावं. ही परंपरा खूप जुनी आहे. यामागे काही महत्त्वाचे ग्रंथ आणि संत देखील आहेत. सगळ्यात आधी रामायण या ग्रंथातून राम नावाला सर्वात मोठं महत्त्व मिळालं. तसेच रामचरितमानस या ग्रंथानेही रामभक्ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. यानंतर महाराष्ट्रात संत परंपरेने ही परंपरा अजून मजबूत केली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांनी साध्या भाषेत भक्ती आणि नामस्मरण लोकांमध्ये रुजवलं. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात राम राम हा आदराने बोलण्याचा, सन्मान दाखवण्याचा एक सुंदर मार्ग बनला. गावाकडच्या लोकांनी, शेतकऱ्यांनी, सैनिकांनी सगळ्यांनीच हा शब्द आपल्या बोलण्यात जपला. म्हणूनच महाराष्ट्रात राम राम हे फक्त ग्रीटिंग नाही, तर आपुलकीचं, संस्कृतीचं आणि भक्तीचं प्रतीक आहे. आजही तुमच्याकडे गावात गेलात तर राम राम काका, राम राम मावशी असं ऐकायला मिळेल. पण ते दोन शब्दात इतकं प्रेम असतं की मन आपोआप जुळतं. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही कोणाला राम राम म्हणाल तर तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त नमस्कार करत नाही आहात, तर हजारो वर्षाची परंपरा पुढे नेत आहात.